मित्रांनो, या छोट्याशा कुत्र्याकडे पहा, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसतंय। तो समोर एकटक पाहून हक्कून आला तरी देतोय, रडतोय। त्याला कशाचं दुःख झालंय, त्यानं खाणं सोडलंय, त्याचा कशा जीव गुंतलाय, आपण हे पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, हे छोटंसं पिल्लू तुम्हाला रडताना दिसतंय। तो आपल्या भावना रडून ओरडून व्यक्त करताना दिसतोय। तर काय झालं, मालकानं घरातील एक गाई एका व्यापाऱ्याला विकली। हा व्यापारी त्या गाईला घेऊन जात असताना हा कुत्रा त्या गाईकडे पाहून रडतोय। आपल्या मालकाला रडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या मालकाला हाक देण्याचा प्रयत्न करतोय, या गाईला विकण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतोय। त्यावेळी हा मुका प्राणी आपले अश्रू नाही रोखू शकला। इतकं प्रेम त्या गाईमध्ये आणि या छोट्या पिलामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मालकानं त्या गाईला विकल्यानंतर हा कुत्रा नेहमी त्या गोट्याच्या कठड्यावर जाऊन रडायचा। त्याला त्या गाईची आठवण यायची आणि तो जोरात ओरडून आपल्या मालकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा। या पिलानं त्या गाईपोटी अन्न खायचं बंद केलं होतं। एके दिवशी मालकाला देखील त्या कुत्र्याचं हाल पाहवलं नाही आणि त्याने त्या कुत्र्याला म्हणजेच त्या पिलाला बाहेर सोडून दिलं। मग काय, हा कुत्रा रस्त्यावरून आनंदाने सुसाट धावू लागला। त्याला कधी गाय भेटते असं त्याला झालं होतं। त्याच्या मागून मालक देखील धावू लागला। काही क्षणानंतर हा कुत्रा त्या व्यापाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचताच तो त्या गाईजवळ गेला, गाईला मिठी मारली आणि लाडी गोडीनं त्या गाईचं चुंबन घेऊ लागला। त्यावेळी त्या छोट्या पिलाच्या भावना पहा, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। गाय देखील त्याला पाहून आश्चर्यचकित झाली होती, कारण की हा छोटंसं पिल्लू त्याला विसरू शकलं नव्हतं। मित्रांनो, कुटुंब फक्त माणसाचेच असतं किंवा माणूसच माणसावर प्रेम करत असतो असं काही नाही। मुक्या प्राण्यांना देखील भावना असतात, कुटुंब असतं, त्यांची देखील घट्ट मैत्री असते। त्यांना जरी बोलता जरी येत नसलं तरी मात्र ती एकमेकांच्या भावना समजू शकतात, एकमेकावरती तितकंच प्रेम करू शकतात। मित्रांनो, त्या कुत्र्याकडे पाहून खरोखरच डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्कीच राहत नाही। इतकं प्रेम त्यानं आपल्या गायीवरती केलं होतं। कित्येक दिवस त्यांनी आपल्या गोट्यामध्ये आपल्या मालकासोबत त्यांनी दिवस काढले होते आणि ते दिवस आठवून हा कुत्रा डसाडसा रडत होता। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।